नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। प्राण प्रतिष्ठा के अवसर पर गोंदिया में 5 किलोमीटर तथा 14 किलोमीटर दौड़ संपन्न। इसमें पूर्व पालक मंत्री परिणय फूके ने हरी झंडी दिखाई तथा विजेता को पुरस्कार प्रदान की। इस अवसर पर पंकज यादव, भावना कदम, मुन्ना लाल यादव आदि प्रमुखता से उपस्थित थे। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आगे घसरे एलिगेशन आता है तो वो कार्तिक देशमुख हरीश जी तुलसकर ऊपर आएंगे। जोरदार तालियों से स्वागत। हरीश जी तय कर लिया था कि वे जीतने वाले हैं। इन्होंने सबसे पहले आकर नियम और कानून की जांच करी थी। 14 में फर्स्ट वाला दिनेश गजानन, हरीश ऊपर। म्हणजे प्रभू श्रीरामांचं अयोध्या येथे मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि म्हणून सगळीकडे फार उत्साह आहे। संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम करत आहे, पण गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहरामध्ये प्रथमच असं झालं आहे की मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून निश्चितच प्रभू श्रीराम आणि त्यांची जी वानर सेना होती आणि ही आमची सगळी जे आज मॅरेथॉन धावले सगळे वानर सेना आहे आणि हे फिट राहतील तर आपण आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी आणि प्रभू श्रीरामासाठी लढू शकू। हे या माध्यमातून संदेश आयोजकांनी दिलेला आहे। निश्चितच एक चांगला उपक्रम यावर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यांनी दरवर्षी करावं ही या सर्वच आयोजकांना विनंती करतो आणि शुभेच्छा सुद्धा देतो। यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे अयोध्यामध्ये। आमच्या आणि पूर्ण भारत आणि वर्ल्डमध्ये सौभाग्याचं पर्व आहे। भगवान श्रीराम आमच्या अयोध्यामध्ये त्याच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्याच्या माध्यमाने आज गोंदियामध्ये मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजन केली होती। संपूर्ण वर्ल्डमध्ये आणि देशात एक उत्साहाचा माहोल आहे आणि असा माहोल संपूर्ण देशामध्ये राहिला पाहिजे, कारण की आमचे भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये 5 किलोमीटर में जो 4 वर्षी झाला पाहिजे। आमचे सगळे कार्यकर्ता, युवा ज्या फाउंडेशन हा कार्यक्रम केलेला आहे हा दरवर्षी होणार मी अशी दादाच्या सोबत मी भरतो आणि सर्वाला, संपूर्ण भारतला, संपूर्ण युग आहे त्याला बधाई देतो की आमचे श्रीराम भगवान यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे। जय श्रीराम।